शुभदे स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्रमंडळ संभाजीनगर आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर 12वे संमेलन हम्पी येथे दिनांक 14 डिसेंबर 2019 रोजी संपन्न झाले। या सावरकर संमेलनामध्ये निमंत्रक माननीय भाऊ सुरडकर, विजयनगरचे महाराज श्री कृष्णदेवराय, माननीय डॉक्टर श्री एस वासुदेवन, इतिहास तज्ज्ञ हम्पी, माननीय श्री योगेश सोमन, सिनेकलावंत, माननीय प्राध्यापक शहाजी शिंदे, माननीय मिलिंद रतकंटीवार, श्री 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 जगद्गुरु शंकराचार्य विद्यारण्य भारती स्वामीजी, क्रांतिसेन आठवले, श्री संजय रायकर आणि संमेलनाध्यक्ष माननीय प्राध्यापक स्नेहल पाठक या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे संमेलन संपन्न झाले। आता आपण ऐकूया या संमेलनातील संमेलनाध्यक्ष प्राध्यापक स्नेहल पाठक यांचे अध्यक्षीय भाषण। सावरकर संमेलन आयोजित करणारे आणि यशस्वीतेकडे नेणारे असे निमंत्रक भाऊ सुरडकर, शौर्याचे, तेजाचे आणि धैर्याचे उपासक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सावरकरांचं दैवत महाराष्ट्राचे आद्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज या दोन्ही प्रतिमेला मी नतमस्तक होते, विनम्र अभिवादन करते आणि आपणा सर्वांना नमस्कार करून मी माझ्या भाषणासाठी तयार राहते। खरं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जीवनपट जर पाहिला, समर्पण, त्याग, बलिदान यानेच व्यापलेला आहे। मग विचार असा येतो की ही संमेलनं कशासाठी घ्यायची असं विचारलं जातं, पण सावरकरांची विचारधारा, त्यांचा जीवनपट आजच्या पिढीला सांगण्यासाठी, एक स्फुल्लिंग जाग करण्यासाठी, म्हणून सावरकरांच्या साहित्याचा, सावरकरांच्या विचाराचा जागर होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते योग्य आहे। म्हणूनच सावरकर साहित्य संमेलनाचं आयोजन होत असतं आणि करायला पण पाहिजे। संमेलनाची जशी आवश्यकता आहे, कारण एका दिशेने आल्यानंतर तो विचार आपण करतो आणि आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं। समर्पणाचा उत्सव म्हणजे हे संमेलन आहे। सावरकरांनी बालवयापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत जो जो त्याग केलेला आहे, जे समर्पण केलेलं आहे, ते जर आठवलं आपण तर आपल्याला असं वाटतं की स्मरण करण्याची नितांत गरज आहे। हा एक स्मरण उत्सव आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेला अतिशय मोलाचं स्थान आहे आणि कृतज्ञतापूर्वक त्यांचं स्मरण करणं हे आपल्या जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे असं मला वाटतं। जर तुम्ही स्मरण करत नसाल, त्यांनी एवढं समर्पण केलेलं आहे, आपण त्यांची आठवण ठेवत नसू, त्या निमित्ताने त्यांच्या साहित्याचं वाचन करत नसू, त्यांच्या विचाराचा जागर करत नसू, तर आपण कृतज्ञ आहोत असंच मी म्हणेन। म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा महापुरुषांची, महामानवांच्या संमेलनाची किंवा विचाराचा जागर करण्याची आवश्यकता आहे। हे प्राथमिक किंवा प्रारंभिक अवस्थेत मला सांगावंसं वाटतं। क्रांतिकारकाचे मुकुटमणी म्हणत असताना नेमकं काय केलं? क्रांतिकारक तर होतेच, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक देशभक्तांनी, अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे। अनेक क्रांतिकारक आहेत आणि ते तेवढेच महत्त्वाचे आहेत, तेवढेच आदरणीय आहेत। पण सावरकरांचं वैशिष्ट्य काय? क्रांतिकारकाचे मुकुटमणी कसे? त्याच्यात एक कारण आहे की क्रांतिकारक
आणि साहित्याचा संबंध हा खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो. सावरकर एक झंझावात, सावरकर धगधगता यज्ञकुंड आणि हिंदू राष्ट्रासाठी झगडणारं, समर्पण देणारं एक विभूती असं मी म्हणेन. इतिहासकार, निबंधकार, विज्ञानिष्ठ दृष्टिकोन व्यक्त करणारे सावरकर, मराठी साहित्याचं दालन समृद्ध करणारे सावरकर, चरित्रकार सावरकर, आत्मचरित्रकार सावरकर. किती आयाम सांगायचे, किती पैलू सांगायचे. कादंबरीकार, संगीत नाटककार, म्हणजे एवढं अंदमानचं यातना पर्व सहन करून सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टींना, या आयामांना, या पैलूंना धार दिली. या पैलूंचा विचार केला त्यांनी. त्यांचं संगीत नाटक जर आपण अभ्यासलं, संन्यस्त खड्गासारखं, उत्तर क्रियासारखं, दशक क्रियासारखं, ही जी नाटकं जर पाहिली तर आपण अचंबित होतो की सावरकरांना व्याकरणाचा तर अभ्यास होता, सावरकरांचा मराठी तर समृद्ध केलं, पण संगीत नाटकंही लिहिली. हे अचंबित होण्यासारखंच आहे, त्याला आपण अमेझिंग म्हणतो. म्हणजे यातना पर्व सहन करताना एखादं संगीत नाटक लिहावं हे खूप आश्चर्यकारक आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेला पर्यायी शब्द त्यांनी दिले, व्याकरण समृद्ध केलं, इतिहास लिहिला, आत्मचरित्र लिहिलं. इतिहासाचा तर मी इथे उल्लेख करेन की 6 सोनेरी पानामध्ये 600-500 पानाचं ते पुस्तक आहे. त्यामध्ये विजयनगरच्या साम्राज्याचं कृष्णदेवराय आणि रामराय या दोघांनी कसं हिंदू साम्राज्य समृद्ध केलं, हिंदूंच्या लढाया किती यशस्वी झाल्या आणि हिंदूबद्दलचा किंवा हिंदू सैन्याबद्दलचा एक अभिमान किंवा त्यांच्याबद्दलची अस्मिता त्या 6 सोनेरी पानामध्ये आपल्याला दिसते. आणि मला खूप इथे आल्यावर आनंद झाला की 6 सोनेरी पानं, विजयनगरचं साम्राज्य आणि कृष्णदेवरायांसारखे त्यांची उपस्थिती, म्हणजे हा माझ्या दृष्टीने खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण तर आहेच आहे, पण माझ्यासाठी ही मर्मबंधातली ठेव आहे. आत्मचरित्र लिहिलं, चरित्र लिहिलं. आत्मचरित्र लिहिताना त्या अंदमानच्या त्या यातना पर्वाचं सगळ्यांनाच माहिती आहे. पुनरावृत्ती पुन्हा करते की कोलू ओढणे किंवा काठ्या वळणे, रक्तबंबाळ हात होत आहेत, चाबकं मारली जात आहेत, म्हणजे मानवाला न शोभणारं अमानवी असा छळ होत असताना सुद्धा आपली प्रतिभा जागृत ठेवणं हेही व्यक्तिमत्वातलं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. कारण सावरकर हे संवेदनशील मनाचे कवी आणि लेखक होते, म्हणून हे त्यांना साधलं. तिथलंच उदाहरण जर द्यायचं असेल साहित्याच्या दृष्टिकोनातून तर कमला नावाचं 10,000 ओळीचं काव्य त्यांनी भिंतीवर लिहिलं. का भिंतीवर लिहिलं तर पेन आणि वही त्यांना मिळत. बारी हा इतका छळ करायसाठी ते पेन आणि कागद त्यांना देत नसे, तरी पण जिद्द किती असावी आणि एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा असावा हे सावरकरांकडनं शिकण्यासारखं आहे. त्यांनी ती कविता, पूर्ण कमला कविता 10,000 ओळीची ती भिंतीवर लिहिली, ती आठवली, आठवून नंतर नारायणरावांकडे दिली, त्यांच्या भावांकडे, आणि त्यांनी ती नंतर छापली आचार्याच्या मार्फत. तेव्हा कोणतीही सुविधा, संवाद, संपर्क करण्याची नव्हती, तरी सुद्धा एवढी ओढ का असावी साहित्याची. असे हे प्रतिभा संपन्न कवी आणि साहित्यिक होते व क्रांतिकारकाच्या जोडीला असलेला हा पैलू असल्यामुळे ते मुकुटमणी होते. आत्मचरित्रही तसंच लिहिले. माझी जन्मटेप जेव्हा वाचतो तेव्हा अंगावर शहारे येतात आपल्या, की का केलं हे नी, तर त्यांच्यामध्ये देशाबद्दलची अस्मिता होती, देशाबद्दलचा स्वाभिमान होता आणि तो त्यांना अस्वस्थ करत होता. मातृभूमीला त्यांनी दैवत मानलं होतं, स्वतंत्रतेला त्यांनी भगवती मानलं होतं.
त्यांच्या मनामध्ये स्वतंत्रता एकच ध्यास होता, स्वातंत्र्य हाच त्यांचा श्वास होता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी प्रतिभेला सुद्धा किंवा साहित्याला सुद्धा तेवढंच जीवनामध्ये स्थान दिलं. कारण अस्वस्थता ही साहित्याला स्वस्थ बसू देत नसते. प्रतिभा जेव्हा असं म्हणतात की प्रतिकूलतेमध्ये प्रतिभेला बहर येत असतो. आपल्याला सगळं आहे अवेलेबल, आपल्याला सगळं आहे. आता पेन आहे, कागद आहे, वेळ आहे, वाचनालय, पुस्तक आहे, मुद्रण स्वातंत्र्य आहे, सगळं आहे इथे. कारण अनुकूलता. तेव्हा मी विचार करते की अनुकूलतेमध्ये काही गोष्टी साध्य करण्यासाठी आपण तयार नाही होत. पण सावरकरांची जर प्रतिकूलता बघितली तर तेव्हा असं लक्षात येतं की 31 पुस्तकं, 8 खंड त्यांनी लिहावे प्रतिकूलतेमध्ये. कोणता क्षण त्यांच्या स्वस्थतेचा होता, कोणता क्षण समाधानाचा होता, कोणता क्षण आनंदाचा होता. सगळी अस्थिरता, अस्वस्थता असं असताना सुद्धा त्यांनी हे लिखाण केलं. लिखाण करत असताना माझं वैशिष्ट्य मला एक सांगायचं आहे की जोसेफ मॅझिनीचं चरित्र 8 दिवसामध्ये 8 खंड त्यांनी वाचन केले. काय गती असेल ती. आणि ते सुद्धा लंडनमध्ये असताना. बॅरिस्टर म्हणून शिकण्यासाठी गेले तर ते त्यांनी जोसेफ मॅझिनी, त्याला आवडणारा समाजसुधारक इटालीचा, ते वाचन केल्यानंतर तेवढं त्यांनी अनुवादित केलं. पण आता छपाई कशी करायची हा त्यांच्या पुढचा एक मोठा प्रश्न होता. मुद्रण स्वातंत्र्य नसल्यामुळे देशद्रोही ठरण्याची शक्यता होती. हे सगळं पुढचं भविष्य माहीत असून सुद्धा, धोके माहीत असून सुद्धा त्यांनी ते जोसेफ मॅझिनीचं चरित्र बाबारावांकडे पाठवलं. आणि त्यांनी हॉलंड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी छपाईचं काम केलं. 1857चं समर का द्यावंसं वाटलं? स्फुल्लिंग जागा करण्यासाठी, देशभक्तीचा अंगार फुलवण्यासाठी त्यांना ते लिहावंसं वाटलं. आणि किती प्रतिकूलता असेल तरी ते पुस्तक जोसेफ मॅझिनी आणि 1857चं समर ही दोन्ही पुस्तकं त्यांनी छपाईला बंदी, मुद्रण स्वातंत्र्याला बंदी असताना सुद्धा बाबारावांकडनं त्यांनी छापून घेतली आणि ती वितरित केली. आता हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा असं आपल्याला लक्षात येतं की आपण सामान्य माणसं असा विचार करतो की काय गरज आहे, मुद्रण स्वातंत्र्य नाही आहे तर काय गरज आहे. पण ध्यास असतो, ध्यास आणि जिद्द जर असेल, पेशन्स अँड पॅशन्स हे जर असेल ना, ती धुंदी असते, ती माणसाला स्वस्थ बसू देत नव्हती. सावरकर असेच क्रांतिकारकाचे मुकुटवणे यामुळे होते. आणि राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि तिकडे लंडनला आणि इकडे बाबारावांना अटक झाली. म्हणजे मुद्रण स्वातंत्र्याला म्हणजे विरोध केल्यामुळे बाबाराव अटकेत झाले. काय कारण होतं? चोर दरोडेखोर होते. काय केलं होतं त्याने? काय अपराध केला होता? चूक एवढीच केली होती की ब्रिटिश साम्राज्यामध्ये त्यांनी छपाई केली म्हणून बाबाराव अटकेत गेले. लंडनमध्ये कर्झन वायलीचा खून झाला आणि त्याच्यामुळे मदनलाल धिंगराला अटक झाली आणि सावरकरांना ते हाऊस व्हाईट हाऊस सोडून द्यावं लागलं आणि त्यांनाही नंतर अटकेसाठी आले. हा जो प्रवास आहे, जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपणही अस्वस्थ होतो. ते किती सावरकर महामानव आहे, काय ग्रेट आहे, हा विचार नक्कीच मनात येतो आणि आपण नतमस्तक होतो. आत्मचरित्र, चरित्र, निबंध लिहिले, व्याकरण, वैनतेय नावाचं त्यांनी स्वतंत्र वृत्त लिहिलेले आणि त्यांच्या कविता त्या वृत्तात आहेत. म्हणजे वृत्तही लिहिलेले, मराठीचे पर्यायी शब्द दिले. किती लेखनाबद्दल सांगायचं. संगीत, नाटक लिहिलं, कमलासारखे 5-6 महाकाव्य लिहिली. कविता तर प्रसिद्धच आहे, जयस्तुतेचा तर प्रश्नच नाही. सगळ्यात साहित्यातला या अक्षर वाङ्मयातला मुकुटमणी कोणता असेल तर सागर सुप्त असलेलं नेमजसीने आणि जयोस्तुते हे दोन्ही गीत स्वतंत्रतेचे, हे दोन्ही गीत आपल्या मनामध्ये ठाव मांडून असतात. त्यांनी आपल्या मनामध्ये घर केलेलं आहे. असे सावरकर आणि हा साहित्याचा प्रवास म्हणून क्रांतिकारकाचे मुकुटमणी आहेत असं मी ठामपणे म्हणू शकते. हा झाला साहित्याचा प्रवास.
ते जेव्हा नाती जपणं, मी एक एक पैलू फक्त थोडा सांगणार आहे कारण वेळ थोडा कमी आहे. त्याच्यामुळे सावरकर जरी साहित्याला समर्पित झाले, तसा दुसराही गुण त्यांना नाती जपण्याचा होता. मित्रपणा जपणा, एक कणखरपणा होता, एक कणखर बाणा पण त्यांच्यामध्ये होता. तो मदनलाल धिंगराचा एक प्रसंग आहे छोटासा. मदनलाल धिंगराने खून केला आणि त्याच्यावर खटला करण्याचा विचार सुरू झाला, तेव्हा सावरकरांनी ठामपणे सांगितलं की अजून सिद्धच झालं नाही, खून केलेला सिद्धच झालं नाही, आरोप सिद्ध न होता तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवू शकता, असं म्हटल्यानंतर सावरकराला जी त्या हॉलमध्ये मारहाण झालेली आहे ती वाचताना खरंच डोळे पाणी, म्हणजे चष्मा फुटलेला आहे, पूर्ण तोंड रक्तबंबाळ झालेलं आहे, तरी पण त्या मित्रासाठी म्हणून त्यांनी तो त्रास सहन केला. मैत्रभाव जपण्याचा स्वभाव गोविंद दरेकर सारखा जो मोलकर्णीचा मुलगा होता, त्यांना सुद्धा ते शाहीर गोविंद शाहीर जे आहेत त्यांचा मित्र आहे. म्हणजे मैत्रभाव जपणं, नाती जपणं हा सुद्धा सावरकरांचा स्वभाव मला मनातून भावतो, म्हणून मी या ठिकाणी सांगितला. सावरकरांचे अजून दुसरे पैलू जेव्हा ते लंडनहून भारतात येतात ठिकाणी सांगितला. सावरकरांचे अजून दुसरे पैलू जेव्हा ते लंडनहून भारतात येतात तेव्हा डोंबिवलीच्या तुरुंगामध्ये त्यांची दोघांची भेट होते, यमुनाबाईंची आणि त्यांची भेट होते. तेव्हाचा प्रसंग तर खूप घनव्याकुळ करणारा आहे, खूप हळवा आहे. लंडनहून बॅरिस्टर होऊन पती येतील, काय कल्पना असतात स्त्री मनातल्या, येतील वकिली करतील मग आपण सुखात राहू, ह्या ज्या कल्पना आहेत या कल्पनेला तडा गेला. आणि ते डोंबरीच्या तुरुंगात जेव्हा म्हणतात की अगं आज आपला संसाराची होळी झाली तरी उद्या लोकांना दिवाळी करता येईल किंवा ते सुखात नांदतील, आपलं जाऊ दे, असं म्हटल्यानंतर हा निर्धार जो आहे, हा निश्चय जो आहे तो त्यांनी यमुनाबाईंनी ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे. पण तो कैदेतला पोशाख बघितल्यानंतर किती मन तिचं कालवा झालं असेल, किती हळहळ असेल सावरकरांची. तेवढी यमुनाबाईची भेट होते आणि ते अंदमानला जातात. वय वर्ष काय असेल, 22-23 वर्षाचं. म्हणजे या सुद्धा गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. लहान वयामध्ये एक राष्ट्रभक्तीचा अंगार फुलवणारं मन तयार करणं आणि दृढनिश्चयी राहणं त्या संदर्भामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणून सावरकर हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप मोठे आहेत. मग अंदमानचा त्यांचा प्रवास सुरू होतो आणि अंदमानातलं ते यातना पर्व आपल्याला ऐकवत नाही म्हणण्यापेक्षा ते वाचवत सुद्धा नाही. आणि मग त्या ह्याच्यामध्ये साहित्य निर्मिती केल्यानंतर परत त्यांना तो त्रास सहन करूनही जेव्हा ते भारतात आले, पुन्हा त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध करण्यात आलं. मग ते मन गप्प बसवत नाही, अस्वस्थ होतं. राजकीय बंदी आली आहे का, राजकारण मी करायचं नाहीये, बाहेर मी ब्रिटिशांच्या विरोधात बोलायचं नाहीये, मी काय करणार. स्वस्थ मन स्वस्थ बसतच नसतं. तसं त्यांनी रत्नागिरीला स्थानबद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्याला सुरुवात केली. मग अस्पृश्यता उद्धार असेल, मग बायकांना हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील, बंग्याकडून एखादं पतितपावन मंदिराची स्थापना असेल, या सगळ्या गोष्टी आणि तिथे अधिकाधिक साहित्याची निर्मिती त्या स्थानबद्धमध्ये म्हणजे रत्नागिरीत असताना त्यांनी केली. म्हणजे दोन्हीकडे अंदमानामध्ये आणि रत्नागिरीमध्ये या दोन्हीकडे साहित्याची जास्तीत जास्त निर्मिती त्यांनी केली. मराठीची जशी आवड होती तशी इतिहासाची त्यांना आवड होती. अशा पद्धतीने त्यांचा साहित्याचा प्रवास सुरू होतो. मग मला असं वाटतं, समारोपाकडेच येणार आहे, की हे सगळं वाचल्यानंतर युवकांना असं का नाही वाटत, आज जे युवा पिढीचा विचार जेव्हा मी करते की अपयश मिळालं की खचून जातात, अपयश मिळाले की खचून जातात आणि संकटामध्ये किंवा संघर्षामध्ये तोंड देण्याची त्यांची मनोवृत्ती राहिलेली नाही. कारण प्रत्येक गोष्ट भौतिक सुविधा त्यांना मिळते आहे आणि थोडीशी जर मिळालेली ते अस्वस्थ होतात आणि अपयशाने ते खचून जातात. अशा वेळेस मला असं वाटतं की 16व्या वर्षी म्हणजे फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना तर त्याने विदेशी कपड्याची होळी केली. तेव्हा ते किती वर्षाचे होते, फक्त मॅट्रिक म्हणून ते फर्ग्युसन कॉलेजला गेले होते
विदेशी कपड्याची होडी आणि जयस्तुते याची निर्मिती, हे वय कोणतं होतं? तर मग या वयामध्ये ते जर करू शकतात, खरं तर आई नव्हती, लहानपणीच आई वारलेली, नंतर वडील गेलेले, आर्थिक परिस्थिती अशी तशीच, त्यांना असं वाटलं नसेल का आपण हे पळून जावं म्हणून, त्यांना वाटलं नसेल का आपण जगू नये म्हणून. पण प्रतिकूलतेमध्ये, संघर्षामध्ये, संकटावर मात करण्याची जी प्रवृत्ती असते ती सावरकरांची होती. आणि मातृभूमीचा, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळण्याचा एक ध्यासच घेतल्यामुळे कदाचित त्यांना असं समाजापासून, राष्ट्रापासून पळून जावं असं वाटलं नसावं असं मला वाटतं. मग आजच्या युवकांनी सुद्धा जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा सावरकरांना आठवावं. त्यांनी माझी जन्मठेप वाचावी आणि मग कळतं की आपण कसं जगायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. यासाठी तरी सावरकरांची जीवनपट आपल्या डोळ्यासमोर नेहमीच राहायला पाहिजे. त्याच्यानंतर या तिघा भावांचं जे प्रेम आहे तेही मला खूप भावतं. की जेव्हा 2 पुस्तकं जेव्हा प्रकाशित होतात तेव्हा बाबारावांना अटक होते, तेव्हा येसूबाईंना वाटलं नसेल का की काय हे विनायकराव करतात, म्हणजे तात्या करतात आणि बाबारावांना शिक्षा होते. एका कुटुंबामध्ये अशी जर घटना घडली, मी थोडं चिंतन त्या दृष्टीने करते की आज काय वाटलं असेल की पुस्तक छापायचं नाही तर छापायचं, कशाला छापायचं, यांना अटक झाली की नाही, म्हणजे माझे मी दुरावले, म्हणजे माझाही विरह झाला, म्हणजे तुम्ही तर तुम्ही आणि आम्हालाही घेता, असा विचार कदाचित आज आपला राहिला असता. पण त्या काळामध्ये तो विचार त्या तिघींमध्येही नव्हता किंवा त्या भावांमध्ये नव्हता. कुटुंबाच्या कुटुंब होमकुंडामध्ये, या राष्ट्राच्या होमकुंडामध्ये, स्वातंत्र्य कुंडामध्ये समर्पित किंवा समिधासमत जळण्याचं त्यांनी ठरवलेलंच होतं. त्याचं उत्तर हे, सगळं कुटुंब उद्ध्वस्त, सगळं कुटुंब त्या स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होतं. कुणालाही असं वाटत नव्हतं की ह्याचं पाऊल चुकत आहे, ह्याचं पाऊल चुकतं आहे, तुम्हाला आम्ही साथ देणार नाही. आज वर्तमान स्थितीचा जर विचार केला तर मला वाटतं हे क्वचितच आहे. एखाद्या घरामध्ये एखाद्या म्हणजे सभासदाला, घरच्या कुटुंबातल्या सभासदाला जर एखादा वाईट प्रसंग आला तर किती जण साथ देतात, तो आत्मचिंतनाचा भाग आहे. पण या परिस्थितीमध्ये तात्याराव, बाबाराव आणि डॉक्टर नारायणराव या तिघांनी एकमेकाला सांभाळत, नारायणरावला नंतर तसंच झालंय, मिंटोवर जेव्हा हल्ला केलेला त्याचा राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावरही झालेला आहे. म्हणजे एक पाय घरात आणि एक पाय बंदिशाळेत, असं सावरकरच्या या सगळ्यांचं, तिघाही भावाचं जीवन होतं. आता पुढे माझा विचार आहे की हे तिघांचं तर जीवन होतंच, पण कुटुंब कसं सांभाळलं असेल आणि कुणी सांभाळलं असेल, किंवा ही जी प्रेरणा आहे त्यांना पुढे जाण्याची, त्यांचं मनोबल वाढवण्याची, त्यांचं पाठबळ त्यांना देण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी, किंवा त्या पाऊलवाटेवरून मागे न खेचण्याचा मनोभाव जो आहे तो सगळा कुणी वाटवलं, तर मला वाटतं तिघांच्याही बायका ह्या अग्निशिखा होत्या. यमुनाबाई, येसूबाई आणि डॉक्टर नारायणरावाची शांताबाई, त्यांचंच नाव लक्ष्मीबाई पण आहे. या 3 महिलांनी अतिशय संयमाने, सहनशीलतेने, सकारात्मक विचाराने आणि साहसीपणाने हे घर सांभाळलेलं आहे. जेव्हा आपण त्या तिघी डॉक्टर सुभाष साठेचं पुस्तक वाचतो तेव्हा हे लक्षात येतं की ह्या हिमालयाच्या सावल्या नाहीत, तर हिमालयाची ही शिखरं आहेत. या होत्या, यांचं पाठबळ होतं, म्हणून हे लोक निर्धास्तपणे बंदीशाळेत राहत होते. पण बंदीशाळेत ते राहत असताना यांचं जीवन इतकं बिकट होतं की वाचवत नाही अक्षरशः. म्हणजे नेहमी जपती आणि झडती हे कायम सावरकर कुटुंबाला लाभलेलं एक वरदानच होतं असं म्हणावं लागेल. म्हणजे तात्याराव आणि बाबाराव हे दोघे अंदमानला जेव्हा गेले होते तेव्हा यांची झडती आणि जप्ती केली. यांच्या घरातला एक वस्तू पण त्यांना मिळाली नाही, बाहेर आकलून दिलं आणि घराला कुलूप लावलं. कुठे राहिले असतील? फक्त यमुनाबाई यांचं घर श्रीमंत होतं म्हणून बघा, जावाजावाचं प्रेम पण कसं. सावरकर वाचत असताना हे बारकावे पण आपण घेतले पाहिजे
की जाऊ म्हणते, येसूबाई म्हणते यमुनाबाईला, तू जा ग बाई तुझ्या माहेरी, मी काढते इथे दिवस. आणि तिला यमुनाबाईला पाठवून दिलं आणि काही दिवस ती शेजाऱ्याकडे राहिली. आऊबाई नावाची महिला होती, तिची शुश्रूषा करत या येसूबाई राहिलेल्या आहेत. म्हणून येसूबाई खूप श्रेष्ठ आहे. सावरकर जे म्हणतात ना, तू धैर्याची मूर्ती, असशी मूर्ती, तूच वहिनी, तू माझी वहिनी, तूच माझी स्फूर्ती, असं जे म्हणतात की धैर्याची मूर्ती जे म्हटलेलं आहे ते याच्यामुळे म्हटलेलं आहे कारण येसूबाईंनी सगळ्याला सांभाळले, कुटुंब सांभाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठे जेवण, कुठे मंदिरात जाऊन जे मिळेल त्या पुजाऱ्यांनी द्यावं, त्यांनी खावं. म्हणजे हे आपण वाचूच शकत नाही. येसूबाईचं जीवन ते आपण वाचू नाही शकत. एवढं विचित्र आणि वेगळं आहे, असं बिकट परिस्थितीमध्ये राहिलेल्या ह्या येसूबाई आहेत. पण येसूबाई, यमुनाबाई या दोघी जणी गावागावा अगदी बहिणीप्रमाणे राहिलेल्या आहेत. हे मला इथे सांगायचं आहे कारण ह्या खूप साहसी होत्या. एकच उदाहरण त्यांचं देते की आपल्याला असं वाटतं की सावरकर पराक्रमी आहे, साहसी आहे, त्यांच्यामध्ये धैर्य आहे. पण यमुनाबाईमध्ये पण होतं. लंडनहून त्यांनी एक बंदूक पाठवली होती, ते एका पेपरमध्ये करून पुस्तकं म्हणून पाठवून दिली. आणि ती बंदूक ती लपवते आणि त्यांना एक चिठ्ठी येते सावरकरांची की ही बंदूक गुजरातकडे नेऊन द्यायची, ती कशी देशील, ते वृत्त दिले नाही त्या चिठ्ठीमध्ये. आणि यमुनाबाई ती पोटामध्ये बंदूक ठेवतात आणि तिथे नेऊन पोहोचवतात. जाताना जेव्हा पोलीस अडवतात तेव्हा पेट में है, म्हणजे तू हात लावू नको असं तिला सांगायचे, प्रेग्नन्सी. आणि मग ती नेऊन देते. तर परत तोच पोलीस तिला योगायोगाने भेटतो, ते क्या हो गया, हो गया म्हणजे हा इन्सिडन्स मी खूपदा वाचला. म्हणलं यमुनाबाई म्हणजे किती कल्पक, म्हणजे उत्तर देणं, हजरजबाबीपणा म्हणजे त्याही काळामध्ये. आणि एखादी गोष्ट धोक्याची आहे पण ती पतीने सांगितलेलं आहे म्हणून ती करणं आणि ती यशस्वी करून दाखवणं, याला म्हणतात साहस, याला म्हणतात धैर्य. आणि हे धैर्य यांच्यामध्ये पण यमुनाबाईमध्ये पण होतंच. येसूबाईंच्या पण खूप आठवणी आहेत, पण त्यातली एक सांगते की दीर आणि भावजायाचं नातं कसं होतं. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये 10वी पर्यंत त्यांना पैसा नव्हता. 10वी पर्यंत कुठलाही पैसा नाही. मग प्रत्येक वेळेस बाबाराव म्हणायचे मोठे भाऊ, येसू एक दागिना दे. प्रत्येक वेळेस दागिना दिलेला आहे. आणि शेवटी फर्ग्युसनला जाताना नथच फक्त राहिलेली असते. हळवा प्रसंग आहे हा. ती नथ दे म्हणतात तेव्हा कधी नाही नकार देणाऱ्या येसूबाई म्हणतात की नाही, ही बाहेरची नथ आहे, खूप आवड, देऊ टाक म्हणे तुझ्या माहेरी नेऊन. म्हणजे कधी न रागवणे बाबाराव तिथे एकदम म्हणतात माहेरी देऊन टाक तुझ्या नेऊन. म्हणजे नथ मागितली आणि तू देत नाहीस, ती नथ देतात आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. म्हणजे एकूणच येसूबाईच्या सगळ्या दागिने मोडून, येसूबाईचे एकदम त्यांचं मोठं मन हे आपल्या सावरकरांना कामी आलं. आणि सावरकर जे मोठे होत गेले, आई गेल्यानंतर 2 वर्षाचे असतानाच आई गेलेली आहे, तेव्हापासूनचं संगोपन ते मोठे होईपर्यंत काळजी घेणं ज्याला म्हणतो, मानसिकता जपणं ज्याला म्हणतो, ते येसूबाईंनी केली. आणि म्हणून येसूबाईला सतत अंदमानातनं पत्र यायची आणि शेवटपर्यंत त्यांची भेट झालेली नाही आहे. हे सावरकरांना खूप मनामध्ये रोखरोख राहिली की येसूबाईंना मी भेटू शकलो नाही. असं हे दीर भाऊजायाचं, भावाभावाचं नातं. शांताबाईसुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाच्या होत्या. खूप खूप प्रसंग आहेत की आपण वाचले पाहिजे. ते त्या तिघीमध्ये या गोष्टी खूप छान सांगितलेल्या आहेत. शांताबाईचा प्रसंग फक्त मी सांगते की त्या याच्याहूनही पुढे. शांताबाई म्हणजे डॉक्टर नारायणरावांच्या पत्नी. त्यांना चंपा, हर्ष, अशोक आणि विक्रम सावरकर आणि नीमा असे 5 मुलं. यांना तर 2 झाली आणि गेली. आणि सावरकरांचे 2च मुलं. तर त्यांच्यावर गांधी हत्या झाल्यानंतर 1948मध्ये गांधी हत्या झाल्यानंतर सावरकरांवर दोष म्हणून धरपकड सुरू झाली. आणि नारायणरावाला पकडण्यासाठी गुंड सगळे घरी आले. आता काय करायचं.
नारायणरावला ती सांगते की तुम्ही मध्ये बसा, आम्ही सगळे बाहेर थांबतो. गुंड घरात शिरतात आणि एक मोठा दगड घेतात. ते येण्यापूर्वी यांनी एक तयारी करून ठेवली होती की घरात जे बतई वगैरे जे जे मारण्यासारखे असतात ना हातारे, ते सगळे एक एक मुलांच्या हातात दिले. बघा, लहान चंपा, निमा आणि हर्ष हे तिघही लहान मुलं. त्यांना सांगितलं त्यांनी की आता गुंड येणार आहेत. आपल्याला वाटतं की आपण खूप या पिढीमध्ये खूपच हुशार आहोत, ज्ञानी आहोत, बुद्धिवादी आहोत, पण त्या काळामध्ये शांताबाईचं साहस बघा. त्यांनी मुलांच्या हातात दिले आणि मुलांच्या हातामध्ये तिकटाच्या पुढे दिल्या करून, आणि ते आले ना त्यांच्या डोळ्यात टाकून द्यायचे. जे त्या लहान मुलांना त्यांनी सांगितलं आणि त्या तयारीत राहिल्या. पण ते गुंड आले आणि मोठा दगड घेतला आणि नारायणरावांच्या डोक्यात घातला. घायाळ झाले. नारायणराव जमिनीवर पडले आणि मग मात्र त्या घाबरल्या. ती छोटी छोटी मुलं आणि ते गुंड निघून गेले. या परिस्थितीमध्ये काय अवस्था झाली असेल. मग तात्यारावांना वगैरे बोलवतात आणि मग ते ट्रीटमेंट होते. थोड्या दिवसात ते जातात. पण सावरकर कुटुंबामध्ये मातृभक्ती आणि मातृभूमीवरचं प्रेम या दोन्ही गोष्टीला स्थान होतं. आणि सगळ्यात म्हणजे देश स्वातंत्र्य आणि देशनिष्ठा, स्वातंत्र्यनिष्ठा हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यामुळे शांताबाई काय, यमुनाबाई काय, येसूबाई काय, विनायक दामोदर सावरकर काय, बाबाराव गणेशराव सावरकर, नारायणराव सावरकर, अख्खं कुटुंब हे देश स्वातंत्र्यासाठी समर्पित झालेलं कुटुंब. आणि म्हणून म्हणतो अख्खं कुटुंब जेव्हा एखाद्या देश स्वातंत्र्यामध्ये आहुती देतं, त्याचं समिधा होऊन जळत असतं, तेव्हा ते मुकुटमणी होत असतात आणि इतरांपेक्षा ते मोठे असतात असं मला वाटतं. आणि या सगळ्या घटना प्रसंगातून एवढं एकच मला म्हणायचे की जेव्हा कुटुंबातल्या स्त्रिया पुरुषांना पाठबळ देत असतात, तेव्हा ते कुटुंब एखादं काम यशस्वी करत असतं आणि त्यांचं मनोबलही वाढवत असतं. मग या महिलांसाठी मला दोनच ओळी म्हणायच्या. वेदनेचा वेद झाला यातनाचा यज्ञ रे, वेदनेचा वेद झाला यातनाचा यज्ञ रे, मी कधी येऊ दिला ना पापणीला पूर रे, पापणीला पूर रे. अशा या सगळ्या सावरकर कुटुंबियांना मी नतमस्तक होते. आपण आपल्या सगळ्यांनाही नमस्कार करते, व्यासपीठालाही वंदन करते आणि ते शब्दाला विराम देते. धन्यवाद. हा व्हिडिओ प्राध्यापक स्नेहल पाठक यांच्या आई उषाताई पानगावकर यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहोत. मगतीने परत मातृभूमीला